मुंबईच्या घाटकोपर पूर्व भागातून मोठी बातमी समोर येते आहे। मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। कामराजनगर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष अविनाश कदम यांनी मनसेचे स्टिकर्स लावत मराठी भाषेच्या सन्मानाचा संदेश दिला। यावेळी रिक्षा चालकांशी संवाद साधताना 4 तारखेला होणाऱ्या संपात सहभागी न होण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी भाषा येणे आवश्यक असल्याची ठाम भूमिका मांडण्यात आली। रिक्षा चालकांनीही मराठी भाषेचा वापर आवश्यक असल्याचे सांगत अनेक वर्ष महाराष्ट्रात राहूनही मराठी न येणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले। या घडामोडींमुळे मुंबईत पुन्हा एकदा भाषिक ओळख आणि स्थानिक अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। मला काही समस्या नाही आहे। मी यूपीचा आहे, आजमगड डिस्ट्रिक्ट। पण माझ्या म्हणणं तसं आहे की सगळ्यांना बोलायला पाहिजे। आम्ही इथे राहतो, खातो, कमवतो, पण बोलायला काय हरकत आहे? बोलायलाच पाहिजे। आता हे पण एक गोष्ट आणखी आहे। आता हे बघा, इथे आम्हाला पॅसेंजर भेटतो, मराठी पॅसेंजर भेटतो, तो पण हिंदीमध्ये बोलतो। म्हणून आमचं हिंदी असे सगळे नाही येतात। मराठी माणसा जर आपल्याला बोलला हे बाबा मला भटवाडीला जायचं, तुम्ही जाणार का? पण तो बोलत नाही, म्हणून या लोकाला कमी येतो। आता मी 4 वर्ष 3 वर्ष पुण्याला होतो, पण मला भरपूर मराठी येते। आता मी इथंच आहे, तर आता कमी आले, कमी पडलं, फरक पडलं ना। मोतीलाल विश्वकर्मा। तुम्ही किती वर्षापासून मुंबईमध्ये आहे? आम्हाला इकडे 29 वर्ष झाली। तुम्ही मराठी चांगलं बोलता? बोलतो, पण थोडा थोडा आता मराठी शिकणार की नाही? शिकणार। तुमचं नाव काय? माझं नाव रत्नेश्वरी पांडे आहे। कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही प्रयागराज, उत्तर प्रदेश।